नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख करियर अकॅडमी मध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण जो फर्स्ट प्रोज आहे, एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, तपन मुखर्जी यांनी लिहिलेला या लेसनचा आज आपण ग्रामर सेक्शन पाहणार आहोत. त्यातला पेज नंबर 8 वरील जो काही पॅसेज आहे त्यावरील आपण उदाहरण पाहतोय ग्रामरची. त्यातलं पहिलं उदाहरण पहा. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर माय फादर अंडरलाइन केलेला पार्ट आहे जो म्हणजे अ मेडिकल प्रोफेशनल. म्हणजे थोडक्यामध्ये याचा आपल्याला फ्रेम अ WH टाइप क्वेश्चन टू रिप्लेस द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स, म्हणजे जो अधोरेखित केलेला भाग आहे तो वगळून त्याऐवजी तुम्हाला WH वर्ड वापरायचा आहे. जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर लक्षात येईल माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल म्हणजे वडील हे व्यवसाय काय करीत होते किंवा त्या लेखकाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता. व्हॉट वॉज माय फादर बाय प्रोफेशन किंवा व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ माय फादर ह्याच्यामध्ये उत्तर होऊ शकतं. नंबर 1 बघा, व्हॉट वॉज माय फादर बाय प्रोफेशन और व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ माय फादर. सेकंड नंबरचं पाहूया आपण. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. याच वाक्याचा आपल्याला ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन टॅग याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर आपल्याला एक लक्ष द्यावं लागेल याच्यामध्ये वॉज हे वर्ब आहे आणि हे होकारार्थी वाक्य आहे आणि याच्यामध्ये माय फादर यासाठी आपल्याला थर्ड पर्सन मधलं प्रोनाउन वापरावं लागेल ही. मग वॉजचं नकारार्थी होतं बघा, वॉजंट ही. मग आन्सर झालं माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. त्यानंतर बघा आपण कॉमा दिलेला आहे आणि वॉजंट ही यानंतर प्रश्नचिन्ह. थर्ड ग्रामरचं वाक्याच्या मध्ये बघा, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. याचं आपल्याला क्वेश्चन टॅग त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये वर आलेले वर आणि हे पुन्हा होकारार्थी वाक्य. मग वर आणि इकडचा जो सब्जेक्ट आहे बघा बरं, द ऑफिसर्स हा सब्जेक्ट याच्यामध्ये, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी मधलं ऑफिसर्स हे मेन याच्यामधलं आणि हे प्लुरल मध्ये आहे म्हणून उत्तर याचं वरंट दे. बघा, द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस कॉमा वरंट दे. फोर्थ नंबरचं पहा. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. याच वाक्याचं आपल्याला बघा मी ज्या पार्टला अंडरलाइन केलंय त्या पार्टचं तुम्हाला WH क्वेश्चन करायचंय. यामध्ये परत एकदा लक्षात ठेवतो की प्लेसचं याच्यामध्ये बोध होतोय बघा. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन म्हणजे यामध्ये आपलं वेअरचा उपयोग करते बघा. वेअर वर द ऑफिसर्स ऑफ द कंपनी हाऊस्ड इन अशा प्रकारचं WH सेंटेन्स तयार करते. फिफ्थ नंबरचं आहे बघा, आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. याच्यामध्ये आपल्याला ऍड क्वेश्चन टॅग करायचं असेल तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा याच्यामध्ये वॉज आलेलं आहे आणि हे वाक्य होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह मध्ये आहे, त्याच्यामुळे हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि याच्यामध्ये नकारार्थी व्हायला पाहिजे वॉजंट आणि हाऊस साठी किंवा आपण इट वॉजंट इट हे झाल्याचं आन्सर. पुढे पाहू. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. पुन्हा याचं क्वेश्चन टॅग करायचं असेल तर यामध्ये परत वॉज आहे आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे हे. मग याच्यामध्ये क्लब साठी आपल्याला इट घ्यावं लागेल. मग आन्सर झाल्याचं वॉजंट इट. द ऑफिसर्स क्लब वॉज adjacent to the boundary wall of our garden wasn't it. 7 नंबरचं बघा, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ आवर हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. आता ह्या सेंटेन्सचा आपल्याला यूज नॉट ओनली बट ऑल्सो करायचंय. तर यामध्ये एवढं एक लक्षात ठेवायचं की या फर्स्ट लाईन मध्ये बघा बरं, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड याच्यामध्ये इथंही देखील अँड आलेलं लक्षात ठेवायचंय आणि इथे अँड आलेले आहे. म्हणजे तुम्हाला दोन ठिकाणी तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो वापरता येऊ शकतं. एक तर सुरुवातीला वापरा किंवा शेवटी वापरा. मग आपण याच्या दोन पद्धतीने नॉट ओनली बट ऑल्सोचे वाक्य करून बघूया. त्यामध्ये बघा बरं, सुरुवातीलाच नॉट ओनली वापरू म्हणजे सब्जेक्ट मध्ये दोन पार्ट जोडलेले आहेत बघा. कॉन्स्टंटलीच्या आधी जे आलेले बघा, द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड हा एक पार्ट आहे आणि अँड नंतरचा आहे बघा द मॅग्निफिशंट ट्रीज. हे दोन पार्ट आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो जोडायचे. मग पहिलं मी घेतो याच्यामध्ये बघा, not only the seasonal vegetables in the kitchen gardens of the households but also the magnificent
trees constantly attracted squirrels and many species. किंवा दुसऱ्या पद्धतीने घ्यायचं असेल तर आपल्याला स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स हे दोन जे ऑब्जेक्ट आहेत ते आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो जोडता येईल. मग सेकंड बघा याच्यामधलं ऑर मधलं द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड नॉट ओनली स्क्विरल्स बट ऑल्सो मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. A group of langurs have even made their den in an ashwastha tree nearby. याचा टेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. मग टेन्स मधलं आपण सगळ्यात पहिले कन्स्ट्रक्शन पाहूया वर्बचं. त्याच्यामध्ये इथं हॅड आहे आणि इथं मेड हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे म्हणजे परफेक्ट टेन्स आहे. हॅड म्हणजे पास्ट म्हणजे हा टेन्स झाला तुमचा पास्ट परफेक्ट टेन्स. They had all become a part and parcel of our existence and daily life. याचं आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो करायचंय. तर मित्रांनो यामध्ये जरी तुम्हाला दोन ठिकाणी अँड दिसत असली इथलं अँड आणि इथलं अँड दिसत असलं तरी लक्षात ठेवायचं तुम्हाला इथेच तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो वापरावं लागेल. इथं वापरता येणार नाही कारण ही फ्रेज आहे मित्रांनो अ पार्ट अँड पार्सल चा अर्थ आहे इंटिग्रल पार्ट इम्पॉर्टंट पार्ट. ह्या याच्यामध्ये तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो वापरता येणार नाही. मग याचा आन्सर बघा दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल. आता याच्यामध्ये बघा बरं हे जे ऑफ आहे ते तुम्हाला दोन वेळेस वापरावं लागेल इथंही आणि इथंही लक्षात ठेवायचं म्हणजे ह्याही पार्ट मध्ये तुम्हाला ऑफ जोडावं लागेल. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल नॉट ओनली ऑफ अवर एक्झिस्टन्स बट ऑल्सो ऑफ डेली लाईफ. या प्रकारे आपण नॉट ओनली बट ऑल्सो याचं केलंय. 10 नंबरचं बघा A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me. Rewrite beginning with a profound effect म्हणजे a profound effect न वाक्याची सुरुवात करा. थोडक्यामध्ये याचं पॅसिव्हाइज करा. हे आपल्याला ऑब्जेक्ट सापडलेलं आहे याच्यामध्ये. कधी कधी हे ऑब्जेक्ट स्वतः शोधून देतात आपल्याला बघा अ profound effect यालाच आपण चेन द वाईज म्हणतो. आणि हे याच्यातलं वर्ब आहे मित्रांनो आणि हे सेकंड फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं. सेकंड फॉर्म मध्ये वर्ब असेल ऍक्टिव्ह वॉइस मध्ये तर पॅसिव्ह वॉइस मध्ये वॉज किंवा वर आणि वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचंय. मग याचा आन्सर आहे बघा अ प्रफाउंड इफेक्ट वॉज लेफ्ट. बघा याच्यामध्ये घेतलंय आपण बघा वॉज लेफ्ट ऑन मी बाय अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून. 11 नंबरचं बघा The holidays provided an opportunity for me. पुन्हा एकदा याचा आपण रिराइट बिगिनिंग विथ अन अपॉर्च्युनिटी म्हणजे इथं ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि ह्या ऑब्जेक्टला आपल्याला सुरुवातीला घ्यायचंय सब्जेक्ट सारखं. An opportunity was provided for me by the holidays. हे त्याचं पॅसिव्हाइज होईल. The holidays provided an opportunity for me याचं क्वेश्चन टॅग आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर प्रोव्हाइडेड हे सेकंड फॉर्म आहे मित्रांनो आणि सेकंड फॉर्म असल्या कारणाने हे सिंपल पास्ट मध्ये आणि पुन्हा पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. यामध्ये आपल्याला डीड आणि डीडचं नकारार्थी डिडंट आणि हॉलिडेज हे प्लुरल फॉर्म मध्ये म्हणून डिडंट दे याचं ते आन्सर होईल. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी डिडंट दे. 13 नंबरचं पुन्हा बघा द हॉलिडेज provided an opportunity for me to become engrossed in various magazines and story books. याच्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचे म्हणजे याच्यामध्ये बघा व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स हे दोन ऑब्जेक्ट आपल्याला जोडायचे. त्याच्यामध्ये बघा द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू एन्ग्रॉस्ड नॉट ओनली इन व्हेरियस मॅगझिन्स बट ऑल्सो इन स्टोरी बुक्स. हे त्याचं नॉट ओनली बट ऑल्सो झालं. इन आपण दोन वेळेस वापरले यामध्ये. My parents and my younger sisters lay down for an afternoon nap. याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आपल्याला सुरुवातीलाच बघा याच्यामध्ये अँड आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ हे दोन मेंबर याच्यात जोडायचे आपण माय पॅरेंट्स आणि माय यंगर सिस्टर्स. नॉट ओनली बट ऑल्सो सुरुवातीलाच नॉट ओनली माय पॅरेंट्स बट ऑल्सो माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. याच्यामध्ये ऍड क्वेश्चन टॅग करायचं. याच्यामध्ये बघा बरं प्रेझेंटेड हे याच्यातलं वर्ब आहे आणि हे पास्ट मध्ये आहे. वर्बचं सेकंड फॉर्म आहे. याच्यामध्ये सेकंड फॉर्म असल्यामुळे इथे डीड इन आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट असल्यामुळे याचं डिडंट इट आफ्टरनून साठी आपण इट घेऊया. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story, didn't it? Question mark. 16 number. The silence was occasionally
broken by the sound of my family snoring. याच्यामध्ये परत एकदा आपल्याला व्हॉइस करायचंय आणि त्यांनी सांगितलं rewrite beginning with the sound of my family snoring. आता मित्रांनो एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये इथं वॉज ऑकेजनली ब्रोकन म्हणजे हे थर्ड फॉर्म आहे. थर्ड फॉर्मच्या आधी जर इथं वॉज किंवा वर आलं तर हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतं आणि याचं आपल्याला ऍक्टिव्हाइज करायचं मित्रांनो. ऍक्टिव्हाइज करत असताना आपल्याला वॉज वेअरची गरज पडणार नाही. मग सब्जेक्टची सुरुवात त्यांनी दिलेली बघा द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नॉरिंग ऑकेजनली. ब्रोकनचं सेकंड फॉर्म होतं ब्रोक द सायलन्स. ब्रोक द सायलन्स बघा त्यामध्ये द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नॉरिंग ऑकेजनली ब्रोक द सायलन्स. मिनट्स टिक्ड बाय क्वेश्चन टॅग त्याच्यामध्ये ऍड करायचंय. टिक्ड हे याच्यामध्ये सेकंड फॉर्म मध्ये सिंपल पास्ट मध्ये हा लेस ना सिंपल पास्ट मध्ये पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे डिडंट आणि मिनट्स हे प्लुरल मध्ये मिनट्स काय तिथं दे डिडंट दे. आय बिकेम डीपली अब्झॉर्ब्ड इन द बुक. मेक इट एक्सक्लामेटरी सेंटेन्स. इथं डीपली एक्स्ट्रीमली अब्झॉर्ब डीपली अब्झॉर्ब म्हणजे त्याच्यासाठी घेऊ आपण एक्सक्लामेटरी ऍडवर्ब त्यामध्ये वापरू आपण. हाऊ अब्झॉर्ब्ड इन द बुक आय बिकेम आणि शेवटी एक्सक्लामेशन मार्क. 19 नंबर बघा आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. याच्यामध्ये परत एकदा व्हॉइस करायचं आहे आपल्याला. आय हर्ड व्हॉट अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स हे याच्यामधलं काय झालेलं आहे ऑब्जेक्ट झालेलं आहे आणि त्यानं सुरुवात करायला सांगितली त्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स was heard barking furiously in the distance by me. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस झालंय. हर्ड हे सेकंड फॉर्म मध्ये त्यासाठी आपल्याला पॅसिव्ह मध्ये वॉज घेतलं आवश्यक आहे. वॉज किंवा वेअर. वॉज इथं घेतलेलं सिंगल फॉर्म मध्ये आहे बघा. अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स वॉज हर्ड. आय चोज टू इग्नोर द कमोशन. याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करायचं आहे आणि इन्फिनिटिव्ह आपल्याला बघा टू प्लस वर्ब आलेलं टू इग्नोर बघा. I chose to ignore the commotion. The pack of dogs कुत्र्यांच्या समूहाला म्हटलेलं बघा. The pack of dogs might have cornered a hapless pig. पुन्हा एकदा याचं व्हॉइस करत असतं बघा. might have cornered a hapless pig हे ऑब्जेक्ट दिलेले त्यांनी ते ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं आपल्याला. आणि इथं बघा मॉडल ऑक्सिलरी मध्ये परफेक्टचं आलेलं पार्ट याच्यामध्ये बघा might have नंतर आपण इथं घेऊया been पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. A hapless pig might have been cornered by the pack of dogs. The pack of dogs might have cornered a hapless pig. याच्यामध्ये what does the model auxiliary might mean? याच्यामध्ये might चा अर्थ काय म्हणजे इथं कदाचित म्हणजे इथं पॉसिबिलिटी दाखवली आहे आणि ही वीक पॉसिबिलिटी आहे मित्रांनो. might shows possibility. I heard the disturbance approaching closer. याच्यामध्ये रिराईट बिगिनिंग विथ द डिस्टर्बन्स म्हणजे हे याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यापासून वाक्याची सुरुवात करायची आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. द डिस्टर्बन्स वॉज हर्ड अप्रोचिंग क्लोजर बाय मी. मित्रांनो अशा प्रकारे आपण पेज नंबर 8 वरील अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्याचे 23 वाक्य घेतलेले आहेत व्याकरणाचे. या पुढील पानावरचे वाक्य आपण नंतरच्या तासाला घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास हे लेक्चर आवडल्यास आपल्या मित्रांनाही शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर तुम्ही काय करा टच करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.